विमानतळ बाधित 7 गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसोबत सुप्रिया सुळेंनी चर्चा केली आहे। दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर शंका उपस्थित केल्यात। सुप्रिया सुळे यांच्यावर विमानतळ होत असलेल्या परिसरात 130 ते 135 एकर जमीन असल्याची शंका शेतकऱ्यांनी उपस्थित केली आहे। 7 गावांमध्ये हीच चर्चा असल्याचं देखील उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितलं। परंतु हे सगळं करत असताना जो काय 10-20% भाग राहतो त्या 10-20% तुम्ही विमानतळ करू शकणार नाही, आम्हालाही माहिती। त्याच्यामध्ये काय सरकारी जमीन आहे, काय आमची मोकाम मारण पडलेली आहे। परंतु ज्या पूर्व पट्ट्यामध्ये की जो रिसापिसा, सुपरवराना, पुरंदर आणि बारामतीचा जो काय भाग आहे त्या भागामधल्या लोकांनी त्या काळामध्ये विद्यमान आमदार ज्यावेळेस विजय शिवतारे होते त्यांच्याकडे त्यांनी लेखी निवेदन दिलेत, विमानतळ झालं पाहिजे ग्रामपंचायतचे ठराव करून। मग आमची मागणी तीच आहे, ज्या ग्रामपंचायत ग्रामसभेचे ठराव करून दिलेत त्या ग्रामपंचायतींना ते विमानतळ द्या, आम्हाला नको, बरोबर ना? आमच्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करू नका। आणि काही शंका आहेत आमच्या 7 गावातल्या शेतकऱ्यांच्या आणि त्या मला सांगाव्या वाटतात। म्हणजे मी राग नका, पण जे आहे सत्य परिस्थिती मला तुमच्या समोर मांडावी लागणार आहे। अनेक लोकांच्या शंका आहेत, उदाची वाडी आणि वलपुरी मध्ये तुमची 130-135 एकर जागा आहे। उद्या असं करायचं, कलेक्टर ऑफिसला जायचं, 7-12 चेक करायचा, जी जमीन पुरंदर मध्ये माझी निघेल सही करून प्रत्येकाला 1-1 एकर गिफ्ट माझ्या नावावर असं तुम्हाला सांगायचं आहे की पुरंदर मध्ये सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, शरद पवार आणि प्रतिभा पवार ही माझी फॅमिली, विजय सुळे, रेवती सुळे, करेक्ट? माझं इमिजिएट नाही तुम्हाला ही माहिती असलं पाहिजे की पुरंदर मध्ये शरद पवार, प्रतिभा पवार, सदानंद सुळे, सुप्रिया सुळे, रेवती सुळे आणि विजय सुळे ही माझी इमिजिएट फॅमिली। आमची पुरंदर मध्ये एक इंचही जमीन नाही। उद्या जायचं, ऑनलाईन सर्वे असतो ना, उद्या तलाठ्याच्या ऑफिस मध्ये जायचं, तिथे पुरंदरचा पूर्ण मॅप करायचा आणि तो चेक करायचा आणि त्याच्यात कुठेही माझी जमीन निघाली तर तुमचं पूर्ण नाव काय?